जय भीम. सोमवार दिनांक 21 जुलै 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे धर्मांतरित बौद्धांचा अनुसूचित समावेशाचा मुद्दा. आमदार राजकुमार बडोले यांचे अभिनंदन. त्याचे लेखक आहेत अनिल वैद्य, माजी न्यायाधीश. अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या सूचीत समाविष्ट करण्यासाठी सन्माननीय आमदार राजकुमार बडोले यांनी अधिवेशन काळात मुद्दा उपस्थित केला. त्याकरिता राजकुमार बडोले साहेब यांचे अभिनंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या स्वसन्मान चळवळीसाठी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. 1990ला केंद्र सरकारने धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू केले, परंतु अद्यापही महार असल्याचा दाखला दिल्याशिवाय केंद्र सरकारच्या विभागात किंवा केंद्रीय शिक्षण संस्थेत अनुसूचित जातीचे आरक्षण दिले जात नाही. जनगणनेत बौद्ध महार असल्याचे नमूद केल्याशिवाय अनुसूचित जातीमध्ये नोंद केली जात नाही. याचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धर्म स्वीकार केला व हिंदू धर्म सोडला. त्यामुळे हिंदू जात महार सुद्धा सोडली. परंतु आरक्षणासाठी महार लिहावे लागते ही नामुष्की आहे. महार नसूनही महार लिहिणे म्हणजे पंचशिलाचे मुसावादा वेरमणी या शिलाचे भंग करणे नव्हे काय. म्हणजे ज्यांनी स्वाभिमानाने आपल्या दाखल्यावर बौद्ध नमूद केले त्यांना केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या सवलतीसाठी महार करून घ्यावे लागत आहे. त्यांना धर्मांतरित बौद्ध हा दाखला रद्द करून महारच असल्याचा केंद्र सरकारच्या नमुन्यात दाखला द्यावा लागतो. ही किती मानवी स्वातंत्र्याची गळचेपी आहे. धम्मचक्र उलटे फिरविणे आहे. याशिवाय भयंकर दुष्परिणाम असे 2011च्या जनगणनेत अनुसूचित जाती रकान्यात बुद्ध धम्माच्या स्वाभिमानी अनुयायांनी महार जात लिहिली नाही म्हणून त्यांची लोकसंख्या अनुसूचित जातीमध्ये गणली नाही. परिणामी ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या अनुसूचित जातीच्या राखीव जागा कमी केल्या आहेत. कित्येक ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांनी राखीव जागा नाही पूर्वी असलेली रद्द झाली किंवा कमी झाल्या, कारण त्या गावातील स्वाभिमानी बौद्धांनी आपली नोंद महार म्हणून केली नाही. स्वाभिमानाने बौद्ध म्हणूनच केली. धर्म व जात दोन्ही बौद्ध नमूद केले. परिणामी त्या गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी झाली आणि राखीव प्रभाग रद्द केले. हे महाराष्ट्रभर झाले आहे. मागे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण घोषित झाले असता बृहन्मुंबई महानगरपालिकेत 236 नगरसेवक निवडले जाणार असे पूर्वी दर्शविले होते. धर्मांतरित बौद्ध धरून अनुसूचित जातीची लोकसंख्या 12% आहे, परंतु अनुसूचित जातीसाठी 6.46% प्रमाणे केवळ 15 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या 1,24,42,373 असून त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 8,03,236 म्हणजे 6.46% व बौद्ध समाजाची लोकसंख्या 6,03,825 म्हणजे 4.85% आहे. बौद्ध व इतर अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 14,07,061 होते, म्हणजेच 11.31% होते, म्हणजे 12% धरा. बृहन्मुंबई महानगरपालिकेची एकूण 236 नगरसेवकांच्या जागांपैकी 27 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असणे आवश्यक होते, परंतु बौद्ध समाजाची लोकसंख्या वगळून केवळ अनुसूचित जाती लोकसंख्यांचा विचार केल्यामुळे आरक्षण कमी झाले. राज्याच्या आर्थिक बजेटचा विचार केला तर अनुसूचित जाती उपाय योजनेची नियोजित रक्कम सुद्धा लोकसंख्येवर अवलंबून असते. ती रक्कम सतत कमी नियोजित केली गेली. उदाहरणार्थ 2010-11 उपयोजनासाठी 3,867 कोटी इतके नियोजित केले होते. धर्मांतरित बौद्ध गणले असते तर ती रक्कम 6,066 कोटीची झाली असती, म्हणजे एकूण 2,199 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. असे कोटीचे नुकसान दर बजेटला होत आहे. हे झाले आर्थिक नुकसान. त्या व्यतिरिक्त राजकीय नुकसान सुद्धा खूप होत आहे. 1951ला 40 जागा राखीव होत्या, त्या आता 29 आहेत. या सर्व प्रकारच्या दुष्परिणामाचे मूळ आरक्षणाच्या कायदेशीर तरतुदीमध्ये आहे. संविधानाच्या कलम 266(24) नुसार अनुसूचित जातीची व्याख्या केली आहे.
एखादी जात किंवा प्रवर्ग समूह अनुसूचित जाती सूचित समाविष्ट असतो त्यालाच अनुसूचित जाती म्हणून आरक्षण दिले जाते. अनुसूचित महार तर पूर्वीपासूनच आहे. महाराष्ट्रात 67 नंबरवर महार आहे, परंतु बौद्धांचा समावेश सूचित नाही. बौद्ध अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा एक प्रवर्ग आहे. ती जात नाही किंवा धर्मही नाही, तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य महार जातीतून धर्मांतरित असा समूह आहे. अनुसूचित जाती म्हणजे फक्त जाती नसतात, तर समूह सुद्धा अनुसूचित समाविष्ट करता येतो. संविधानाच्या कलम 341 मध्ये अशी तरतूद आहे की अधिकार केंद्र सरकारला आहेत. प्रत्येक राज्याच्या अनुसूचित जाती जमातीसाठी यादी म्हणजे अनुसूची केंद्र सरकारने केलेली आहे. ते अधिकार राज्यांना नाहीत, परंतु राज्य सरकारने आपल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या सूचीत एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्यासाठी मागणी केली तर केंद्र सरकार त्यासाठी कार्यवाही करते. महाराष्ट्रात सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली पाहिजे, कारण महाराष्ट्र राज्य 1960 पासून धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण देत आहे. बौद्ध म्हणून महार नमूद न करता देत आहे. तत्कालीन रिपब्लिकन नेते व जनतेच्या आंदोलन व मागणीमुळे 1960 पासून पुरोगामी महाराष्ट्र बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण देत आहे. याला आंबेडकरी चळवळीचा इतिहास आहे. हा संघर्षाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. ते म्हणतात धर्मांतरित बौद्ध हा दाखला रद्द करा, तो बोगस आहे. हा दाखला केंद्रात चालत नाही, पण त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा संघर्ष सामावलेला आहे हे विसरू नये. महाराष्ट्र सरकार धर्मांतरित बौद्ध म्हणून प्रमाणपत्र सुद्धा देत आहे. त्यांच्या योजनावर अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यासाठी असे लिहिलेले असते. म्हणून बौद्ध अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा प्रवर्ग अनुसूचित दाखल करण्यासाठी राज्य सरकारने तर किमान 1990 पासून तरी शिफारस करायला पाहिजे होती. महाराष्ट्र सरकार धर्मांतरित बौद्ध म्हणून प्रमाणपत्र सुद्धा देत आहे. त्याच्या योजनावर अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यासाठी असे लिहिले असते. म्हणून बौद्ध अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा प्रवर्ग अनुसूचित दाखल करण्यासाठी राज्य सरकारने तर किमान 1990 पासून तरी शिफारस करायला पाहिजे होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे संचालक यांनी दिनांक 25 जानेवारी 2016 सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहिले होते. त्यात अशी शिफारस सरकारने करावी अशी सूचना दिली होती. तो अभ्यासपूर्ण अहवाल आहे. पत्र नंबर CVC 2615/9 2016 दिनांक 25/1/2016. परंतु हा अहवाल सामाजिक न्यायमंत्री किंवा प्रधान सचिव यांच्याकडे टेबलधारी अधिकाऱ्याने काढला नाही. ही बाब समोर आली पाहिजे. आदी धर्म हा पंजाबच्या चर्मकार लोकांनी धर्म स्वीकारला असता त्याच्या विनंतीवरून त्यांना नवीन धर्माचे आदी धर्म नाव धारण करूनच पंजाब राज्यात अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात येते. आदी धर्म हा क्रमांक 1 वरच पंजाब राज्याच्या सूचित आहे. तसेच चर्मकार समूहाने रोहिदास हा पंथ सरकारला त्यांना रोहिदास नावाने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित 2007 ला दाखल केले. धर्मांतरित ख्रिश्चन, धर्मांतरित ईस्ट इंडियन यांना धर्मांतरित गटांना त्यांच्या धार्मिक नावाने आरक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध हा गट 1956 ला निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्यात बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण दिले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. धर्मांतरित बौद्ध हे सामाजिक शैक्षणिक दृष्टीने मागास असून त्यांचे नोकरीत प्रमाण पुरेसे नाही, म्हणूनच या प्रवर्गाचा समावेश अनुसूचित होणे गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 ला बौद्ध म्हणजे अनुसूचित जातीतून धर्मांतरित यांना विशेष सवलती राहतील अशी तरतूद पीपल एज्युकेशन सोसायटीच्या घटनेत केली आहे. या प्रवर्गाच्या नामाभिधाना उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. राजकुमार बडोले साहेब यांनी हा मुद्दा मांडला. त्यांना सर्वांनी पाठिंबा देणे व समस्या सोडून घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा व्हिडिओ बघण्यासाठी, माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.